नमस्कार. सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल हा छोट्यांसाठी आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकता. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 47वा. पहिलं वाक्य बघू. माझ्या पुढे चाल. माझ्या पुढे चाल म्हणजे माझ्या पुढे चल. वाक्य आहे ना, वॉक अहेड ऑफ मी. वॉक अहेड ऑफ मी. वॉक म्हणजे चालणे, अहेड म्हणजे पुढे चालणे, अँड मी म्हणजे माझ्या, म्हणून वॉक अहेड ऑफ मी. त्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य. आमचे अन्न संपले. आमचे अन्न संपले. अन्न म्हणजे फूड. वाक्य येणार आमचे म्हणजे वी रन आउट ऑफ फूड. वी रन आउट ऑफ फूड. रन आउट म्हणजे संपले. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. ते विनामूल्य आहे. ते विनामूल्य आहे. आता विनामूल्य आहे म्हणजे फ्री ऑफ चार्ज. फ्री ऑफ चार्ज म्हणून इथे वाक्य आलेलं बघा. इट्स फ्री ऑफ चार्ज. इट्स फ्री ऑफ चार्ज अँड फुल स्टॉप. चौथं वाक्य बघा. मला अस्वलाची भीती वाटते. मला अस्वलाची भीती वाटते. आता वाक्य आहे ना, आय ॲम अफ्रेड ऑफ बेअर. आय ॲम अफ्रेड ऑफ बेअर. आता इथे लक्षात घ्या, अफ्रेड अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे अँड बेअर म्हणजे अस्वल, म्हणून आय ॲम अफ्रेड ऑफ बेअर. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. तुम्ही यापासून दूर राहा. तुम्ही यापासून दूर राहा. वाक्य आहे ना, यू कीप आउट ऑफ धिस. यू कीप आउट ऑफ धिस. कीप आउट ऑफ म्हणजे बाजूला राहा, दूर राहा असं आहे ते. धिस म्हणजे यापासून, म्हणजे यू कीप आउट ऑफ धिस. दूर राहण्यासाठी यूज केलेला आहे कीप आउट. त्याच्यानंतर सहावं वाक्य. त्याच्याकडे खूप पैसा आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. वाक्य ना, ही हॅज अ लॉट ऑफ मनी. ही हॅज अ लॉट ऑफ मनी. लॉट ऑफ मनी म्हणजे खूप पैसा, पुष्कळ पैसा आहे असं आहे ते. त्याच्यानंतर सातवं वाक्य. मी माझ्या कामाने थकलो आहे. मी माझ्या कामाने थकलो आहे. वाक्य ना, आय एम टायर्ड ऑफ माय वर्क. आय एम टायर्ड ऑफ माय वर्क. माय वर्क म्हणजे माझ्या कामाने, टायर्ड म्हणजे थकणे. त्याच्यानंतर आठवं वाक्य. ते सर्व तेथे गेले. ते सर्व तेथे गेले. आता ते सर्व म्हणजे ऑल ऑफ देम. ऑल ऑफ देम म्हणजे एक नाही आहे, देम खूप जण आहेत म्हणून देम यूज केलेला आहे. ऑल म्हणजे सगळे, म्हणजे सगळेजण, ते जे कोण आहेत ते सगळेजण असा अर्थ घेतलेला आहे त्याचा. ऑल ऑफ देम वेंट देअर. गेलेसाठी वेंट होतं, देअर म्हणजे तेथे, म्हणून ऑल ऑफ देम वेंट देअर. त्याच्यानंतर नववं वाक्य. तिला गाण्याची आवड आहे. तिला गाण्याची आवड आहे. वाक्य ना, शी इज फॉन्ड ऑफ सिंगिंग. शी इज फॉन्ड ऑफ सिंगिंग. तुम्हाला आवडचा शब्द फॉन्ड हा मागच्याच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण बनवला तिथे आलेला होता, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की फॉन्ड म्हणजे पण आवड होतं ते. लक्षात घ्या. शी इज फॉन्ड ऑफ सिंगिंग. सिंगिंग म्हणजे गाणं, त्याच्याने आवडसाठी फॉन्ड शब्द यूज झालेला आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मी ते ऐकून आजारी आहे. मी ते ऐकून आजारी आहे. वाक्य ना, आय एम सिक ऑफ हिअरिंग इट. आय एम सिक ऑफ हिअरिंग इट. सिक म्हणजे आजारी होणे, हिअरिंग म्हणजे ऐकून. आय एम सिक ऑफ हिअरिंग इट. त्याच्यानंतर 11वं वाक्य. ते वेळापत्रकाच्या पुढे आहे. ते वेळापत्रकाच्या पुढे आहे. वाक्य ना, इट्स अहेड ऑफ शेड्यूल. इट्स अहेड ऑफ शेड्यूल किंवा स्केड्यूल पण म्हटलं जातं. लक्षात घ्या, शेड्यूल आणि स्केड्यूल असं पण म्हटलं जातं. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. कोणी
जर शेड्यूल म्हटलं तर पण येतं आणि थोडेजण स्केड्यूल म्हणतात ते पण येतं. म्हणजे इट्स अहेड ऑफ शेड्यूल या स्केड्यूल. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वा, त्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. वाक्य आहे ना, ही डाईड ऑफ दॅट डिसीज. ही डाईड ऑफ दॅट डिसीज. डिसीज म्हणजे आजार जो आहे तो, आणि मृत्यू म्हणजे डाईड. त्याच्यानंतर 13वा, माझी काळजी नाही. माझी काळजी नाही. वाक्य ना, इट्स नो कन्सर्न ऑफ माइंड. इट्स नो कन्सर्न ऑफ माइंड. कन्सर्न म्हणजे काळजी, नाही, नोसाठी नो असं आलेलं आहे. इट्स नो कन्सर्न ऑफ माइंड. त्याच्यानंतर 14वं वाक्य, लोकांची चेष्टा करू नका. लोकांची चेष्टा करू नका. वाक्य ना, डोंट मेक फन ऑफ पीपल. डोंट मेक फन ऑफ पीपल. फन ऑफ पीपल म्हणजे काय, तुम्ही ते उगाच त्यांची मस्करी करू नका किंवा चेष्टा करू नका. म्हणजे त्यांना बोलून वगैरे त्रास देऊ नका, फन मजा घेऊ नका असं आहे ते. डोंट मेक फन ऑफ पीपल. त्याच्यानंतर 15वं वाक्य, तिने खूप कविता लिहिल्या. तिने खूप कविता लिहिल्या. लिहिल्या म्हणजे लिहिलेले आहे, हे आहे तो भूतकाळ आहे, पास्ट आहे, म्हणून इथे आलेलं आहे बघा. शी रोट अ लॉट ऑफ पोएम. शी रोट अ लॉट ऑफ पोएम. राईटचं रोट झालेलं आहे, कारण भूतकाळी आहे म्हणून तिथे रोट आलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, ते खेळणं लाकडापासून बनवलेलं आहे. ते खेळणं लाकडापासून बनवलेलं आहे. आता ते खेळणं म्हणजे दॅट टॉय. दॅट टॉय इज मेड ऑफ वूड. दॅट टॉय इज मेड ऑफ वूड. वूड म्हणजे लाकडापासून, मेड म्हणजे बनवणे. दॅट टॉय इज मेड ऑफ वूड. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य, मी त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. मी त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. वाक्य ना, आय अक्यूज्ड हिम ऑफ चीटिंग. आय अक्यूज्ड हिम ऑफ चीटिंग. चीटिंग म्हणजे फसवणूक करणे, आणि आरोप करण्यासाठी अक्यूज्ड यूज झालेला आहे. अक्यूज म्हणजे आरोप, आणि हिम म्हणजे त्याच्यावर, आयसाठी मी आलेलं आहे, अँड चीटिंग म्हणजे फसवणूक. ओव्हरऑल वाक्य पूर्ण सेंटेन्स कसं आहे, आय अक्यूज्ड हिम ऑफ चीटिंग. त्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य, मी त्याच्या नावाचा विचार करू शकत नाही. मी त्याच्या नावाचा विचार करू शकत नाही. वाक्य ना, आय कांट थिंक ऑफ हिज नेम. आय कांट थिंक ऑफ हिज नेम. कांट म्हणजे करू शकत नाही. कांट म्हणजे कॅनॉट आहे, ते शॉर्टमध्ये त्याचं कांट होतं. थिंक म्हणजे विचार करणे, आणि ऑफ हिज नेम. हिज नेम म्हणजे त्याचं नाव, म्हणून आय कांट थिंक ऑफ हिज नेम असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य, मी तिच्या नावाचा विचार करू शकतो का. मी तिच्या नावाचा विचार करू शकतो का. इथे वाक्य कसं आहे, हो किंवा ॲन्सर कसं येतं, हो किंवा नाही. हो किंवा नाही येतं म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्सपासून सुरुवात होते. आता शकतो का, शकण्यासाठी कॅन यूज केलं जातं, हेल्पिंग वर्ब, ॲक्झिलरी वर्ब, म्हणून कॅनने सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे आय होतं, म्हणून कॅन आय थिंक ऑफ हर नेम. कॅन आय थिंक ऑफ हर नेम. इथे तिच्या नावाचं आहे, लक्षात घ्या, तिच्या नावाचा, म्हणून इथे हर नेम आलेला आहे. जर त्याच्या नावाचा विचार करू शकतो का असतं तर इथे हिज नेम आलेलं असतं. वर 18चं वाक्य बघा, मी त्याच्या नावाचा आहे म्हणून हिज नेम आलेलं आहे, पण खाली तिच्या नावाचं आहे म्हणून हर नेम आलेलं आहे. असं जे काही बदलायचे असतात ते आपण बदलून कितीतरी वाक्य आपण अशी बनवू शकतो. त्याच्यामुळे लक्ष द्या, विचार करून ते बघा, व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. अँड ॲट द लास्टला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं, क्वेश्चन सेंटेन्स असतं, त्यावेळी डोंट फॉरगेट की ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क हे यायलाच पाहिजे. बिकॉज विदाऊट क्वेश्चन्स मार्क तुमचं सेंटेन्स कंप्लीट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ॲट द एंडला मस्टली तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन्स मार्क हा दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य, 10 ऑक्टोंबर आहे. 10 ऑक्टोंबर आहे म्हणजे 10 ऑक्टोंबर आहे आता. वाक्य ना, इट्स द 10th ऑफ ऑक्टोबर. इट्स द 10th ऑफ ऑक्टोबर. 10th ऑफ ऑक्टोबर म्हणजे 10 ऑक्टोंबर. त्याच्यानंतर 21वं वाक्य, आपल्यापैकी एकाला जावे लागेल.
आपल्यापैकी एकाला जावे लागेल. आपल्यापैकी एकाला म्हणजे वन ऑफ अस. वन ऑफ अस म्हणजे आम्ही जेवढे आहोत त्यापैकी एकाला, म्हणून वन ऑफ अस आलेलं आहे. वन ऑफ अस विल हॅव टू गो. विल हॅव टू गो. विल हॅव टू म्हणजे जावं लागेल. हॅव टू म्हणून जावं लागेल आलेलं आहे. आणि विल म्हणजे लागेल, भविष्यकाळ आहे म्हणून. म्हणून वन ऑफ अस विल हॅव टू गो. गो म्हणजे जाणे. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं वाक्य. तो खोटे बोलत असल्याचा आम्हाला संशय आहे. संशय आला. तो खोटे बोलत असल्याचा आम्हाला संशय आला. आला या म्हणजे पण पास्ट आहे, भूतकाळ आहे. म्हणून कसं येणार, आम्हाला संशय आला. आम्हाला करता होतो आहे, सब्जेक्ट होतो आहे, म्हणून वी आलेला आहे. वी सस्पेक्टेड हिम ऑफ लाईंग. वी सस्पेक्टेड हिम ऑफ लाईंग. हिम म्हणजे तो बोलत आहे त्याच्यावर संशय आला. सस्पेक्टेड म्हणजे संशय, लक्षात घ्या. सस्पेक्टेड. अजून एक शब्द आहे संशयासाठी, डाऊट म्हणून आहे. बरोबर ना, डाऊट म्हणून आहे. पण इथे मोस्टली यूज हे सस्पेक्टेड चांगला वर्ड्स आहेत आणि काय सुटेबल होतो, जास्त इम्प्रेशनवाला शब्द आहे, म्हणून इथे सस्पेक्टेड यूज झालेला आहे. वी सस्पेक्टेड हिंट ऑफ लाईंग. लाईंग म्हणजे खोटं. त्याच्यानंतर 23वं वाक्य. तुम्हाला अंधाराची भीती वाटते का? तुम्हाला अंधाराची भीती वाटते का? हो किंवा नाही. ॲक्च्युअली वर्ब्स हेल्पिंग ऑप्शने सुरुवात. म्हणून आर यू अफ्रेड ऑफ द डार्क. आर यू अफ्रेड ऑफ द डार्क. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे. डार्क म्हणजे अंधार, काळोख असं. आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स. त्याच्यानंतर 24वं वाक्य. हे सामान इथून काढा. हे सामान इथून काढा. वाक्यांना गेट धिस स्टफ आउट ऑफ हिअर. गेट धिस स्टफ आउट ऑफ हिअर. हिअर म्हणजे इथून काढा. अँड गेट धिस स्टफ म्हणजे जे काही सामान ठेवलेलं आहे, जे काही सामान आहे ते काढण्यासाठी आउट वापरलेलं आहे. गेट धिस स्टफ आउट ऑफ हिअर. त्याच्यानंतर 25वं वाक्य. ती अजूनही ऊर्जेने भरलेली आहे. ती अजूनही ऊर्जेने भरलेली आहे म्हणजे तिच्यात अजूनही फुल स्ट्रेंथ आहे, फुल ऑफ एनर्जी आहे, असं वाक्य आहे. म्हणून वाक्य कसं आहे ना, शी इज स्टील फुल ऑफ एनर्जी. शी इज स्टील फुल ऑफ एनर्जी. स्टील यूज झालेला आहे. अजूनही, अजून पण तिच्यात एनर्जी आहे, म्हणून स्टील यूज झालेलं आहे, हे लक्षात घ्या. शी इज स्टील फुल ऑफ एनर्जी. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वाचल्यावर साहजिकच ती समजतील की किती महत्त्वाचे आहेत, किती इम्पॉर्टन्स आहेत ह्या वाक्यांचं. त्यामुळे व्यवस्थित करा. वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित करा. कारण आता केल्यावर पुन्हा करावी लागेल असं करू नका. आणि करावी लागत असतील म्हणजे लक्षात घ्या. फक्त तुम्ही एकदा वाचून वाक्य लक्षात येत नाहीत, वाक्य कळत नाही. फक्त एकदा बघितलं आणि त्याच्यानंतर मला आले म्हणून सोडून दिलं, तसं नाही. आपण काय करायची, रिव्हिजन ही करायची. पुन्हा काही दिवसांनी वाक्य पुन्हा बघायची ती. कारण जर बघितलं तरच ते लक्षात राहतं, नाही तर तुम्ही विसरून जाणार. सगळ्यांचीच ती स्थिती आहे, तुमचीच नाही, आमची पण तीच आहे. जर आम्ही नाही बघितलं, आपण नाही सराव केला, काय केला, तर ते विसरून जातो. हा गुणधर्मच आहे मानवाचा. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, करा. पुन्हा त्याचं काय करा, रिव्हिजन करा थोड्या दिवसांनी. म्हणजे कसं ती फिट बसतील. आणि एकदा ती फिट बसली तुमच्या डोक्यामध्ये की मग ती जाणार नाही. पण तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे, ट्राय करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या मदतीसाठी पण आहेतच आमचे. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आमचं आहे, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर तुम्ही म्हणाल काय आहे, तर त्याच्यावर आम्ही सिरीज देतो, कथा देतो, अशा काही देत असतो. आणि त्याच्यामध्ये इंग्रजीचा वापर पण आम्ही करतो. म्हणजे मराठी सेंटेन्स आहे त्यामध्ये इंग्रजी वर्ड्स आम्ही यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं की कसं बोलणं असतं, कॉन्व्हर्सेशन कसं असतं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. प्लस तुमची एंटरटेनमेंट पण होऊन जाईल. चांगल्या गोष्टी सिरीज वगैरे तिथे आहेत. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करू नका. तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो नक्की करा. आणि लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करा. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा.
चला तर मग आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.